तर सैफ अली खानवरती हल्ला नेमका घडला कसा, नेमकं काय काय झालं, तपास कसा सुरू आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सैफवरील हल्ल्यानंतर तपासाचा वेग वाढलाय। सैफवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। चोरीच्या शोधासाठी एकूण 7 ते 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत। 3 पथकं मुंबईत शोध घेणार आहेत, 1 पथक मुंबई बाहेर जाणार आहे। गुन्हे शाखेकडनं सीसीटीव्हीचा तपास सुरू आहे। घटनेच्या पहिल्या 2 तासात सीसीटीव्हीत कोणीही येताना दिसलं नाहीये। हल्लेखोर आधीच इमारतीत घुसल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्याबद्दलचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे। सैफ अली खानच्या घराशेजारी एक पाईपलाईन आहे। ही पाईपलाईन सैफ अली खानच्या घरातील बेडरूम पर्यंत जाते। तर शेजारच्या इमारतीतनं सुद्धा त्यांनी उडी मारलेली असावी अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे। चोर पाईपलाईनवरनं सैफच्या मुलाच्या बेडरूममध्ये घुसल्याची ही शंका आहे। तर आजच पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे शिड्यांवरनं तो त्याच्या घरात घुसल्याचं सांगितलंय। सैफच्या घरातील मदतनीसाच्या ओळखीचा तो असल्याची सुद्धा माहिती आहे। मदतनीस आणि चोरातील भांडणाच्या आवाजानं करीना आणि सैफ उठले। वाद सुरू असताना सैफ अली खान तिथे आला। चोरट्यानं सैफवरती चाकून हल्ला केला आणि पळ काढला। घटनेवेळी सैफची दोन्ही मुलं घरातच होती। सैफच्या घरातील एक महिला मदतनीस यामध्ये जखमी झाली आहे।